आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील प्रसिद्ध श्रद्धास्थान श्री क्षेत्र टाकडखेडा येथून परमहंस श्री संत लहानोजी महाराजांची पवित्र पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली। पालखी प्रस्थानापूर्वी तिवसा नगर परिषद कौशल्य विकास केंद्राच्या सभागृहात पालखीचं विधिवत पूजन करण्यात आलं। संत लहानोजी महाराज भक्त परिवाराच्या वतीनं पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी श्री संत लहानोजी महाराज की जय आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। श्री क्षेत्र टाकडखेडा इथून पंढरपूरकडे पालखी नेण्याची परंपरा यंदा सलग 13व्या वर्षीही कायम राखण्यात आली। प्रभाकर देशमुख, अविनाश राऊत, सुभाष ठाकरे, छोटू वानखडे, आकाश वानखडे, मंगेश बघणे, राजेश गवळी, विठ्ठल महाराज चौधरी, सुजित देशमुख यांच्यासह अनेक वारकरी आणि भाविक पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले। श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा संगम असलेला हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र ठरला। परमपूज्य गुरुदेव आणि चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती समर्थ सद्गुरू लहानोजी महाराज यांची पालखी आज पासून सुरू झाली आहे आणि हे पंढरपूरपर्यंत आहे। समर्थ सद्गुरू लहानोजी बाबांचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वर्णन केलं की बाबा मी भारतभर फिरलो, सर्व स्टेट पाहिले, मुख्यमंत्र्याला भेटलो, समाज सुधारकांना भेटलो, परंतु भारताची डुबणारी नाव मला दिसते आहे आणि भारत की डुबी नाही आहे तूही बचावे हा समर्थ लहानोजी महाराजांचा अधिकार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला आहे आणि त्यांची पालखी समर्थ अंबादास महाराजांनी चालू केली आहे। 13 वर्ष आहे। या पालखीचं वैशिष्ट्य